नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 1 जानेवारीपासून या 3 राशी आहेत त्यांच्या आयुष्यात खूप सोन्याचे दिवस येणार आहेत, सुखाचे दिवस येणार आहेत, आनंदाचे दिवस येणार आहेत. तर त्या 3 राशी कोणत्या यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर खराब गेलेलं वर्ष सोडून द्या. 1 जानेवारीपासून या 3 राशींचे सुवर्णकाळ सुरू होणार आहे. या राशींसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार आहे. 4 ग्रहांच्या महायुतीने मिळणारी भक्कम पैसा, नोकरी, प्रसिद्धी आणि सर्व काही मिळणार आहे. कधीकधी आयुष्यात असा काळ येतो की मेहनत कमी आणि परिणाम जास्त मिळतो, कारण त्या मागे माणसाची नाही तर ग्रहांची साथ असते. 2026 वर्षाची सुरुवातही काही राशींसाठी अशी दिलासदायक ठरणार आहे. तर नवीन वर्ष 2026 सुरू होताच आकाशात घडणाऱ्या एका दुर्मिळ ग्रहयोगामुळे ज्योतिष विश्वात मोठी चर्चा रंगू लागली आहे. 4 ग्रह एकाच राशीत एकत्र येऊन तयार होणारा चतुर्ग्रही योग वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रभावी होणार असल्याने अनेक राशींच्या नशिबाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चतुर्ग्रही योग म्हणजे नेमकं काय? ज्योतिषशास्त्रानुसार 1 जानेवारी 2026 रोजी सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र हे 4 ग्रही धनु राशीत एकत्र विराजमान होणार आहेत. तर सूर्याच्या आधीचा धनु राशीत प्रवेश केला आहे, तर शुक्र आणि बुधही वर्षाखेरीस याच राशीत दाखल होणार आहे. मंगळ आधीपासून येथे स्थिर आहे. या 4 ग्रहांच्या संयोगामुळे चतुर्ग्रही योग तयार होत असून त्याचबरोबर बुधादित्य, मंगळादित्य आणि शुक्रादित्य योग देखील एकाच वेळी प्रभावी राहणार आहेत. ज्योतिषांच्या मते असा संयोग क्वचितच दिसतो आणि तो काही राशींसाठी विशेष फलदायी ठरू शकतो. काही राशींवर याचा सकारात्मक प्रभाव जाणवू शकतो. विशेषतः पुढील 3 राशींसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. त्यासाठी आपण पाहूया पुढील 3 राशी कोणत्या आहेत. पहिली रास आहे वृषभ रास. तर वृषभ राशीसाठी चतुर्ग्रही योग स्थैर्य आणि प्रगतीच्या शक्यता घेऊन येणार आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात आत्मविश्वास वाढवणारी ठरू शकते. नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतीत दीर्घकाळ रखडलेले निर्णय पुढे सरकण्याची चिन्ह दिसू शकतात. आर्थिक बाजू हळूहळू मजबूत होत असल्याने अनुभव येऊ शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. मालमत्ता, घर, जमीन किंवा वाहन खरेदीबाबत सकारात्मक चर्चा सुरू होऊ शकते. वृषभ राशीच्या मित्रांनो, तुम्ही जर व्यवसाय करणाऱ्यांच्या भागीदारातून करत असाल तर तुम्हाला लाभ होण्याची संधी मिळू शकते. जुन्या वादविवादावर तोडगा निघण्याची शक्यता असून कायदेशीर प्रकरणांमध्ये अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकतं आणि आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुलनेने समाधानकारक ठरू शकतो. समाजात मान सन्मान वाढणे, जबाबदाऱ्या वाढणे आणि कामाची दखल घेतली जात असं अनुभव तुम्हाला येऊ शकतात. वृषभ राशीसाठी हा काळ व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या उत्तम राहील. नवीन नोकरी किंवा व्यवसायात नफ्याच्या संधी निर्माण होऊन कुटुंबातील नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा वाढेल. एकूणच पाहता 2026 जानेवारी महिना वृषभ राशीसाठी फक्त नवीन वर्षी सुरुवात न राहता नवीन नशीब सुरू होण्याचा काळ ठरू शकतो. ग्रहाची चाल अनुकूल असल्यामुळे पैसा, नोकरी, प्रेम आणि मानसिक समाधान यापैकी कशाचीही कमतरता जाणवणार नाही असं ज्योतिषशास्त्र सांगत आहे. दुसरी रास तूळ आहे. तूळ राशीसाठी हा योग प्रतिमा, संबंध आणि यश यांना चालना देणारा ठरू शकतो. नवीन वर्षात तुमची सामाजिक ओळख, आर्थिक ठळक होण्यासाठी शक्यता आहे. कार्यक्षेत्रामध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात किंवा पदोन्नती संदर्भात हालचाली सुरू होऊ शकतात. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे आर्थिक स्थिती आणि स्थिर होऊन कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते. तसेच तूळ राशीच्या मित्रपरिवारात आणि सहकाऱ्याकडून सहकार्याची मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामात ओळखी उपयोगी ठरू शकतात. प्रेमसंबंधामध्ये संवाद वाढू शकतो. गैरसमज दूर होऊन नातेसंबंध अधिक दृढ होण्याची चिन्ह दिसू शकतात. एकूणच योग्य नियोजन केल्यास करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल साधण्याची संधी मिळू शकते. तूळ राशीच्या व्यक्तींनो,
सूर्याची राशी परिवर्तन खूप लाभदायी असेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या राशीच्या लोकांना आत्मविश्वास आणि धैर्य वेगाने वाढू शकतं. प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात. करिअरच्या बाबतीत म्हणाल तर तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील आणि त्या तुम्ही परदेशात प्रवास करण्याचीही शक्यता असणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. नशीब अनुकूल असू शकतं. जीवनात आनंद आणि शांती राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवाल. आदर आणि सन्मान वाढू शकतो. आर्थिक जीवन चांगले राहील. तुमच्या कौशल्याने आणि कठोर परिश्रमाने तुमचा बराच नफा कमवू शकतो. वैयक्तिक जीवनाच्या बाबतीत तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवाल आणि आरोग्य देखील चांगले राहील. व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ असेल. गुंतवणूक यशस्वी होईल आणि उत्पन्नही वाढेल. कौटुंबिक संबंध चांगले राहतील आणि तुम्हाला मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा मिळेल. त्याचप्रमाणे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रवास आणि नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुम्ही कोणतेही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. त्याचबरोबर वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तूळ राशीच्या मित्रांनो, तुमच्यासाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे. कारण यम 4थ्या स्थानी आणि मंगळ 3ऱ्या स्थानी असल्याने तुमचा आत्मविश्वास आणि धैर्यात कमालीची वाढ होणार आहे. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळणार आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. तिसरी रास आहे धनु. तर धनु राशीच्या मित्रांसाठी हा योग तयार होत असल्याने या राशीवर त्याचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतील आणि नवीन संधी समोर येऊन तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन ऑफर मिळू शकतात आणि कार्यक्षेत्रात बदलण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तसेच परदेशाच्या संबंधित काम, शिक्षण किंवा नोकरीच्या योजना पुढे सरकू शकतात. वाहन, घर किंवा एखादी महत्त्वाची खरेदी होण्याची दाट शक्यता आहे. तर व्यवसाय करणाऱ्यांसाठी धनु राशीच्या मित्रांनो, नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार फलदायी ठरू शकतो. तसेच वैयक्तिक आयुष्यात आनंदाची बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमचे मानसिक समाधान वाढू शकते. मान सन्मान, ओळख आणि आत्मविश्वास वाढ होण्याची चिन्ह दिसू शकतात. तर धनु राशीसाठी हा काळ संपत्ती आणि संधीमध्ये वाढ आणेल. काम आणि व्यवसायात यश मिळवण्याची शक्यता आहे. प्रवास फायदेशीर ठरतील. आरोग्य आणि मानसिक संतुलन सुधारेल. तसेच सकारात्मक विचारांमुळे जुन्या संघर्ष दूर होऊन नवीन गुंतवणूक आणि भागीदारी फायदेशीर ठरेल. तसेच शुक्राच्या राशीत परिवर्तन होत असल्यामुळे ही रास धनु राशीसाठी शुक्र हा भ्रमण करत आहे. त्यामुळे या काळात वेळोवेळी आर्थिक लाभ होऊ शकतो. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला सुधारणा होईल आणि नशिबाची साथ मिळेल आणि जोखीम पत्करल्यामुळे सुद्धा यश मिळेल. यासह रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात स्थिरता येईल. त्याच वेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच तुमच्या वाणीत प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव धनु राशीच्या व्यक्तीसाठी लाभदायी सिद्ध होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी व्यवसायात प्रगती होऊन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. तर ह्या आहेत 1 जानेवारीपासून 1 आठवडा 3 राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा सुवर्ण काळ येणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.